की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात. मी हॉस्पिटलमध्ये होतो. शिवसेनेक आहेस ना, शांत बसायचं. तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होतं की मी खांद्यापासून खालपर्यंत हलू शकत नव्हतो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं का? ते तुम्ही कोण म्हणालात मगाशी? उपमुख्यमंत्री. कारण एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते. याचं सरकार कसं पाडायचं? याचे हातपाय हालत नाहीत. याला आता खाली खेचला पाहिजे. म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते. मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्ही तुम्हाला स्वतःला आवर घाला. 2014 साली आज जे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग 2014 साली मी इथेच तुळजाभवानीच्या दर्शनाला, तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी, आम्ही आता ठरवलं, आम्हाला वरनं आदेश आलाय की आपली युती आता यापुढे ठेवायची नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडायची. मोदीजी, तुम्हाला तेव्हा माहित नव्हतं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडली जाते? तुम्हाला माहित नव्हतं? मग तुम्ही जे आज काय बोलता आहात ठिकठिकाणी जात आहेत. व्यासपीठावर कोणी असला, अरे मी अभिमानाने सांगतोय की ओम राजेला मत म्हणजे मला मत, अभिमानाने सांगतोय. पण मोदी ज्यांचं सांगतायत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं? त्याचे अनेक व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत आणि मोदी सांगतात याला मत म्हणजे मोदींना मत. मग 14 साली तुम्ही युती तोडलीत, तुम्हाला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे कोण आहे? 19 साली तुम्ही युती तोडलीत, युती नाही तोडलीत. ज्या बाळासाहेबांचं कर्ज तुम्ही मानता आहात की बाळासाहेबांचं माझ्यावरती म्हणजे त्यांच्यावरती मोठं कर्ज आहे. एक तर नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणा. ते हिंदू हृदय सम्राट आहे. हिंदू हृदय सम्राट बोलायला जीभ काढ खलते तुमची. आणि त्या हिंदू हृदय सम्राटांचं तुमच्यावरती कर्ज आहे हे जर माहिती आहे तर त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये तुमच्या अमित शहानी दिलेलं वचन हे मोडताना तुम्हाला माहित नव्हतं? अरे मी तुळजाभवानीची शपथ घेतली, माझ्या आईवडिलांची शपथ घेतली की अमित शहानी बाळासाहेबांच्या खोलीत, ज्याला आम्ही मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की मी शब्द देतो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे शिवसेना भाजपमध्ये वाटलं जाईल. तो शब्द तुम्ही मोडलात आणि उलट मला खोटं ठरवायला निघालात. मग मगाशी ओमराजेंनी जे काय प्रश्न मांडले, अंबादासनी जे मांडले, त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर तुम्ही ठरवायचं खोटं कोण बोलतंय. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेला, मी मुख्यमंत्री नव्हतो, की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन. दाखवलं होतं की नव्हतं? 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं? कापसाला, सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? या सगळ्याचं उत्तर होय, नक्की. मग आता मोदी गॅरंटी, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं, 2 कोटी रोजगार मिळाले, तुम्हाला पीक विमा मिळाला, सगळ्यांना घर मिळालं. मग खोटं कोण बोलतोय? उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही. म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की हे मोदी सरकार नाही, हे गजनी सरकार आहे.
कारण 14 साली काय बोलले ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही. पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल, तुम्हाला इतर वेळेला क्षुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली. हा, आणि मग तुम्ही काय करायचं, तुम्ही सिंगम व्हायचं, काय बोलायचं, आता माझी, आता सटकली, आता नाही तुला मत देणार, आली रे आली, माझी पाळी आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार.